एकाची दहणे सावध त्या गुन्हेकारी नव्हा मारा हक देवा भय अट्टाहसे जव काळा ऐसे झाले नाही मरणाची तव गाठोडी पदरी जिने तो चिवरी माप भरे मारा हक देवा भय अट्टाहसे जव काळा ऐसे झाले नाही तुका म्हणे दिग्ग वाहती मार्ग अंगा आले मग हलोनी दी मारा भय हाक भय अट्टाहसे जव काळा ऐसे झाले नाही विठ्ठला विठ्ठल दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलासवासी सोपानराव बुवाजी मोरे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने श्री भगवानराव सोपानराव मोरे, उद्धवराव सोपानराव मोरे, लक्ष्मणराव संतारामजी मोरे आणि गणेश संजयराव मोरे या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, आलेले सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, आपणा सर्वांच्या समोर ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून मारुतीरायाची सेवा करू। विठ्ठला तांबसवाडी हे गाव नाना महाराजाचं गाव आहे। या कार्यक्रमासाठी मोरे महाराज माझ्याकडे आले। कृष्णा महाराज मोरे, मी काही गोड जेवण करीत नाही, ते काय ऐकच ना, येईन बाबा म्हणलं, या निमित्तानं घडल म्हणले अन्नदान, माझं ऐका एवढं। नाना महाराजाचं ऐकत नव्हतात का म्हणले। नाना महाराजांना तुम्हाला जिथं म्हणलं तिथं महाराज जात होते। जिंतूरला लवजी नगर मध्ये चला म्हणले तर गेले म्हणले महाराज, माझं ऐका। बरं म्हणतात चला। 11 11:30 वाजता येईन असं वाटलं। गंगाखेडमध्ये बाजार आहे, त्या बाजारामध्ये जरा ते ट्रॅफिक होती थोडी, अर्धा घंटा उशीर लागला। भजन झालं की काय केलं, भजन काय कीर्तन काय, बरोबर वेळेत सोडू आपण। पण आल्या आल्या ते लाल पटक्यावाले तात्या, काय नाव आहे ते, रावसाहेब तात्या म्हणले बाबा घंटाभर तरी करा। मी म्हणलो पाहुणे हे सगळे जेवायचे, जेवत म्हणले काय घंटाभर काय होणार आहे, अर्धा घंटा इकडे का तिकडे। आता ते रावसाहेब तात्या म्हणले तसे 12:30 वाजले, काय 1:30 सोडू का, 1:30 का 1 सोडू। पाहुण्याचं काय म्हणणं आहे पांडुरंग महाराज, 1 सोडू की 1:30 सोडू? 1:30 वाजता जमन ना मग,
अर्धा घंटा उशीर झाला तर पाहुणे काही नाराजी नाही ना, मग हरकत नाही. विठ्ठला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला सावधानतेचा इशारा दिलाय. जुने माणसं म्हणत होते दूध पोळाले की माणसं ताक सुद्धा काय करतात, फुकून पितात. रस्त्याने चालत असताना समोरच्या माणसाला ठेच लागली की मागचा माणूस पाऊल कसा टाकतो, उचलून टाकतो. लगेच माणसं सावध होतात, शिकतात, बघून करून शिकतात. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, ज्यावेळी एखाद्या अंत्यविधीला माणूस जातो आणि त्या माणसाला ज्यावेळेस अग्नी दिला जातो, अग्नी दिल्यानंतर त्या शरीराची रक्षा होते. सोन्यासारखं शरीर असते पण त्याची काय होते, रक्षा होते. आणि मग त्या स्मशानभूमीमध्ये माणसं ज्यावेळी अग्नी दिला ती कवठी फुटेपर्यंत तिथं बसतात आणि बसल्या 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 चर्चा करतात. कोणती करतात, काय खरंय माणसाचं. बघत बघत या बघा सोन्यासारखा माणूस गेला, ह्या बघा संगचा माणूस गेला. बघत 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 बोलत 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 होत राहते. आणि मग त्याच्यातलं एखादा गावातलं शान सुरत माणूस म्हणते आता बायाला जाऊ द्या. कुठं मग 4-2 पोरं पुढी धाडतात. कशाला, बकीट भरून पाय द्यायला, पाणी धुवायला. त्याच्यातले 4-2 जण लिंबाचे फांटे आणतात. काम सुरू झाले, ज्याचे ते काम करतात, पाय धुतात. मग जिथं बसविल तर तिथं नेऊन काय करतात, ते लिंबाचा फांटा ती जे आणलंय ते 2 लिंबाची पानं ठेवते. आले की बाहेर हात पाय धुणं, आपापल्या घरला जाणं, आंघोळ पाणी. नेहऱ्या करते, झाले, विसरून जाते. आणि स्मशानभूमीपर्यंत जोपर्यंत स्मशानामध्ये बसलेला असतो माणूस तोपर्यंत खंत करतो, खेद करतो. काय खरंय, आज न उद्या आपल्यालाही काय करायचंय, जायचंच आहे. उगच वदवद वरून काय उपयोग आहे. किती वेळ म्हणतात, किती वेळ म्हणतात, घरी येईपर्यंत. थोडा आवाज वाढवर बेटा, जरा बंद झाल्यावरच वाटायला. चटच गेलं का रे. हॅलो हॅलो. स्मशानभूमीमध्ये निर्याणाचे अभंग असतात. तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस ते अभंग चलतात ना भजनी मंडळाचे, म्हणणाऱ्याला गहीवर येतो आणि त्या घरच्या माणसालाही गहीवरून येते. त्या अभंगच असे असतात. कसे असतात शिवा, अंतकाळी मी परदे
अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी। त्याच्यामध्ये असे पुढचे चरण आहेत। आता ते काय चरण आहेत तिथं म्हणले की वाटते सगळं खरे काय महाराज म्हणाले ते सगळं खरे आणि घरी गेल्यावर त्याला स्मशान वैराग्य म्हणतात। कोणतं वैराग्य म्हणतात? स्मशानापुरतं आपल्याला वैराग्य निर्माण होत। काय खरं आहे माणसाचं? बघत बघत माणसं गेले राजा हो, सोन्यासारखे माणसं गेले, आपण तरी कोणते राहणार आहे? द्या तमाकू। वा रे वा, लगेच माणसं विसरून जातात। हळूहळू 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 माणसं विसर भोळे होत चालले। आणि म्हणून नरदेह आणि त्या नरदेहाबद्दलची अनित्यता लक्षात घेता महाराजांनी आज आपल्याला सावध करायचा प्रयत्न केलाय। अनेक लोकांच्या आपण अंतविधीला गेलो, अनेक लोकांच्या आपण मातीला जातो। स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तेवढं आपल्याला दुःख वाटते आणि महागारी परतलो आपण की मग माणूस हळूहळू सगळं विसरून जातो। मग ती विसरभोळेपणा चांगला नाही। तो विसरभोळेपणा आपल्यासाठी एक ना एक दिवस हानिकारक होईल। म्हणून आज आपल्याला महाराजांनी सावध करायचा प्रयत्न केलाय की भले माणसो, तुमच्या देखत किती माणसं गेले? एक दोन गेले का? किती गेले? आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला। किती लोक गेले? आता तुमच्या नावानं ज्या सातबारा आहेत, सृष्टी निर्माण झाल्यापासून किती वेळेस फेरफार लागला असेल त्याचा? तुमचं काय म्हणणं आहे? आता जे तुमच्या नावानं आहे तर काय लागलेले भोगवटदार म्हणून डॉक्टर साहेब, ते फेरफार किती वेळेस झाला असेल इथून माग? त्याचा काय अंदाज? आपोआप लेकराच्या नावानं होते का नाही होत? आपोआप होते। पितयाचे जे धन, पांडुरंग महाराज, पुत्रा कोण वंचिल? वडिलांची वारसा हक्काने प्रॉपर्टी, जमीन जायदाद, घर दार कोणाच्या नावानं होते? मुलाच्या नावानं होते। आणि आतापासून किती बऱ्या झाले असते। आणि म्हणून एक ना एक दिवस ही फेरफार आपल्या बी नावचा रद्द होणार आहे, आपल्या नावचा हे फेरफार राहणार नाही। म्हणून महाराजांना आज सावध करायचा प्रयत्न केला आहे। नरदेह क्षणिक आहे, अल्प कालावधी पुरता मर्यादित आहे। आणि म्हणून आपण जातो अंतविधीला, अंतविधी झाली की विसरतो, हळूहळू हळूहळू मग सगळेच विसरते। असा नियम आहे। कोणाला किती दिवस दुःख वाटते?
तसं सुभाषित आहे. आता मला ते पाठ नाही. म्हणजे मनुष्य घरात मेल्यावर आईला किती दिवस दुःख वाटते, वडिलाला किती दिवस दुःख वाटते, पत्नीला किती दिवस दुःख वाटते, मुलाला किती दिवस दुःख वाटते, आणि बाकीच्या गणा गोताला, सोयऱ्या धैर्याला, मित्राला, ह्याला त्याला किती दिवस दुःख वाटते. असं ते सुभाषित आहे बघ. आता ते मला काही ध्यानात येईन झाले, वाचलेलं आहे मी ते. पण हळूहळू 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 काय होते, विसरते माणूस. आणि खरी गोष्ट बोलू का तुम्हाला, विसरते म्हणून बरं आहे, विसरते म्हणून बरं आहे. आणि जर हे विसरलं नसतं ना, माणसं मरत होते बघा, माणसं वाचत नव्हती. हे दुःख इसराळू पडते म्हणून बरं आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, पाहुणे जेव्हा भेटा येतात ना घरात माणूस मेल्यावर, ते ना ते आठू 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 त्या घरच्या माणसाला लई बेजार नाही केलं पाहिजे. त्या घरच्या माणसाला मग धड भरून येते. त्याला ते आठवू द्यायचं नसतं, इसराळी पडायचं असते, पाडायचं असते. पण पाहुणे असे असतात, कसं झालं. आणि मग ते घरचं जे माणूस आहे ते मग ते सांगते कथा पहिल्यापासून. अहो काय नाही हो, ह्या बघा रानात चक्कर हाणून आले, निहरी करून गेलते, काय नाही बघ छाती दुखल्यावानी झाली. म्हणले अरे मग कशी छाती दुखाली रे भाऊ, मग चला तात्या तुम्हाला दवाखान्यात. राहू दे गड्या, आता दवाखान्याचं मग सरलेच काय की चांगलं वागा रे बापा, नीट राहा रे बाबा. हे का म्हणले ना का मान टाकून दिली बघा, काहीच नाही हो म्हणले. लगेच मग तसं म्हणणं ते पोरग त्या पोराला रडू येते. आणि मग ते पाहुणा येते आणि पाहुणा म्हणते जाऊ दे आता अवघड करू नका. आता बघा कसं आहे, इसराळीच पलट पाहिजे, इसराळी पाळलं पाहिजे. अरे आठवून द्यालास तू, इसराळी पाडायला आलास की आठवण करून द्यायला आलास. मी जर कोण्या पाहुण्याला म्हणा कोण्या परमार्थिक माणसाच्या घरी गेलो तर मी त्याची आठवणच करीत नाही कसं गुजरलं माणूस. मी गेले गेले म्हणतात लेकरं कोणचे आहेत, ते लेकरं आणतात, हे लेकरू वा रे वा मस्त लेकरू. मग मी म्हणत असते ह्या बघा गाड्या मोठ्याचं लहान आहे समजी जा, आणि हे इसरा आता. आणि पुढचं बघा गरुड पुराण लावा, हरिपाठ घेत जा रोज सांच्या पारून, मस्त देवदेव केला पाहिजे. हे असं करतो मी. हे तुम्ही खेड्यातले माणसं होय. मग कसं झालं, माती झाली, ये इकडं तुला सांगायचे कसं झालं. काय 100 बऱ्या तीच कथा सांगायची. अरे झालं त्या बुवाचं सरलं आण पाणी, त्या बिचाऱ्याला आता आलेल्या राहिलेल्या धीर द्यायचा का तेच उकरू उकरू काढायचं 17 बाया. तिचं उकरू उकरू नाही काढलं पाहिजे दुःख. मग ते घरचे माणसं रडत येत, ते सगळेच आजूबाजूचे रडत येत. रडवायला आलात का तुम्ही, समाधान करायला आलात, सांत्वन करायला आलात. सांत्वन करायला जात असतो माणूस. आणि विसराळी पडलं पाहिजे. एक शब्द बोलतो मी तुम्हाला, संसारातलं कोणतंही दुःख मनाला लावून घेण्यासारखं नाही, थोडं विसराळी पाडलं पाहिजे. विठाला आणि म्हणून या स्मशानामध्ये गेल्यानंतर तेवढ्या पुरता आपण दुःख करतो, नंतर मात्र उठलं की आपण आपल्या संसाराला लागतो. आपल्याला या नरदेहाचं महत्त्व कळना. कशा करता मनुष्य जन्म मिळालाय, ह्याच्याकडून काही परमार्थ करून घ्यावा का, देवदेव करून घ्यावं का, काही वारी करावी का, काही काकड्याला जावं का, काही हरिपाठाला जावं का, काही पोखरणीला पायानं जाऊन वारी करावं का, अशी काही चांगली कामं शिकली पाहिजे. का तर परमार्थ करण्याकरता नरदेह मिळालेला आहे. परंतु माणसं या संसारामध्ये स्वतःला एवढी बांधून घेतलीत, ती माणसं मंदिराकडे येण्याऐवजी मंदिराकडे ती दुर्लक्ष करीत चाललेली आहेत. आणि म्हणून महाराज म्हणले अरे भले माणसं, एक ना एक दिवस तुम्हाला हे सगळं सोडायचंय, तरी तुम्ही याला बांधून घेतले, हातानच या संसारामध्ये स्वतःला बांधून घेतले. जरा हे दुर्लक्ष करीत जा. कारण बरं तुम्हाला माहित नाही का तुमच्या देखत किती माणसं गेले, उदंडची झाले, जन्मोनी या मेले, होवोनी या गेले, राव रंक
त्याचे नाव कोणी नेघे चराचरी. महाराज म्हणले किती मोठे झाले लोक, राजे महाराजे गेले, कोण राहिले राहायला? विठाला विठाला. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी फार गोड लिहिली. विठ्ठल महाराज, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, या नरदेह रूपी गावाला तुम्ही एकदा आलात ना, दोन सोहळे तुमच्या जीवनामध्ये होणारच आहेत. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. विठाला आणि म्हणून महाराजांना आज सावध करायचा प्रयत्न केलाय की तुम्ही का सावध होत नाहीत, तुम्हाला कसं काय भेव वाटत नाही. एथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. इथं देवादिकाला अवतार संपवावा लागलाय. नऊ भीमर गए दश भीमर गए मर गए सहस्त्र अठ्ठासी. नऊ भीमर गए दश भीमर गए मर गए सहस्त्र अठ्ठासी. 33 कोटि देवता मर गए पड़े गाल के पाँव. नौ भी मर गए दस भी मर गए सहस्त्र 88. नौ भी मर गए दस भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के पासी. जमका अजब तडाखा बे तू क्या जाने लडकावे. म्हणून या मृत्यूचं भय मनामध्ये ठेवून माणसानं सावध व्हायचं, बघावं कोणाला चुकलाय मृत्यू. बरेच माणसं आजरा अमर होण्यासाठी जीवाचं रान करू करू परेशान झाले, पण ते अमर झाले नाही. हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाची उपासना केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणले? त्या हिरण्यकश्यपूने सांगितलं मला मरण नको, मला अमर व्हायचे. ब्रह्मदेव म्हणले मरका माणूस अमर कसा करील तुम्हाला? ब्रह्मदेव काय म्हणले? मी स्वतःच काय आहे मरका आहे, मला सुद्धा मरण चुकणार. ब्रह्मदेवाचं ते आयुष्य ज्ञानोबारांनी लिहून ठेवलं. तैसे थोरी वेचे मान पाहे पा जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीची या मापा शिग झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ब्रह्मदेव सृष्टी बीजाचा साठो म्हणजे सृष्टीचा निर्माता आहे. हे जे संपूर्ण हे जे दिसतंय ना हे सगळं जगत हे घडविले कोण? हे गाडगे घडविले कोणी? कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे. हे ब्रह्मदेवानं घडविलेले मडके. मग ब्रह्मदेव ही सृष्टी निर्माण करू शकतात, मग स्वतःच आयुष्य वाढून घ्यायचं ना? नाही. त्यांना सुद्धा तोही पुनरावृत्तीची या मापा शिग झाला. ब्रह्मदेव म्हणले बाबा मीच मरका आहे आणि तुला अमर कसं करू? हिरण्यकश्यप म्हणला मग मी तपस त्याच्या करता केलेलं आहे, मला काय व्हायचंय? अमर व्हायचंय. हे सोडून दुसरं काही माग. म्हणला मग मला असं करा, देवाच्या हातानं मरण नको. हा म्हणले मग पटलं. दैत्याच्या नको, मान्य आहे म्हणले.
मानवाच्या हातानं नको, मान्य आहे. दिवसा मृत्यू नको, मान्य आहे. संध्याकाळी रात्री नको, मान्य आहे. घरात नको, मान्य आहे. दारात नको. तुला काय कलमा टाकायचे टाक म्हणजे मी नीट करतो, मान्यच आहे. म्हणलं तुला काय टाकायचे टाक. मला शस्त्रानं मृत्यू नको, मान्य आहे. अस्त्रानं नको, मान्य आहे. तुला काय म्हणली जमिनीवर नाही मरायचं मला, आकाशात नको. आता त्याला वाटलं जमीन आकाशात सुद्धा जागाच कुठे दुसरीकडे राहील, मान्य आहे. झालं का म्हणले समाधान, बस म्हणला मी माझी तपश्चर्या काय झाली, सफल झाली. तथास्तु म्हणले जा घरला. आला हिरण्यकशिपू घराकडे, लागला हाहाकार करायला. त्याचं म्हणणं आता मी काय झालो, आमरच झाल्यात जमा आहे. पण शेवटी ती चतुरा तो शिरोमणी, देवाच्या पुढं काय चालतंय डोकं माणसाचं. बरोबर देवाना असं धरलं बाबा त्याला. दिवसा नको संध्याकाळी मग सांजच्या पारच्या टायमाला धरले. म्हणजे दिवस मावळला म्हणावं तर अंधार पडला नाही, परत दिवस आहे म्हणावं तर उजेड आहे. मग आता दिवस म्हणता की रात्र म्हणता, त्याला काय म्हणता, धड दिवस नाही धड रात्रही नाही. पुन्हा म्हणले मला जमिनीवर नको, आकाशात नको. म्हणजे तुला मांडवी घेतो वागा, ये लय गुणाचा आहेस, मांडवी घेतो ये. मांडीवर घेतलं त्याला. शस्त्रानं मरण नको, अस्त्रानं नको. नखच होते नख. नखाला का शस्त्र म्हणावं का, अस्त्र म्हणावं का, ह्याला काहीच नाही म्हणताय, मानव निर्मित आहे. बर म्हणले मला नराच्या हातानं मृत्यू नको, पशुच्या हातानं मृत्यू नको. नरसिंह झाले, शरीर नराचं आणि शिर सिंहाचा. आता त्याला मानव म्हणता की पशु म्हणता, ना मानव ना पशु. असा आवेश अवतार धरला. अवताराचे 6 प्रकार आहेत. अवताराचे तसे 10 आहेत अवतार, पण त्या अवतारामध्ये 6 प्रकार आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णत्व. आवेश म्हणजे नर नाही, सिंह नाही. मांडीव घेतलं, नखानच पाडलं. म्हणजे काय, त्याला मृत्यू चुकला का बाबा. अमृत पिण्याच्या हिशोबाने आलेले काही लोक होते. अमृताचा घोट घेतला म्हणलं, कळालं की त्याच्या घशाच्या खाली उतरायच्या आधी त्याचं डोकं छाटलं, मुंडकं छाटलं. काय नाव आहे त्याचं, राहू. हो, नाही तर ते अमर होत होतं बघा. कटपियले म्हणून समजा इथूनच ते मुंडकं छाटलं त्याचं, त्या राहू केतूच. म्हणजे मला सिद्धांत तुम्हाला असा मांडायचा आहे, इथं मृत्यू टाळावा म्हणून, मृत्यू टळावा म्हणून अनेक लोकांनी परिश्रम केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. इथं मृत्यू टाळता येत नाही. त्याचं कारण या गावाचं नाव काय, तांबसवाडी. या गावाचं नाव काय भागवत महाराज, या गावाचं नाव मृत्यूलोक आहे. इथं चुकतंय कोणाला, विठाला विठाला. असे अनेक लोक अमरत्वाच्या जवळ गेले आले, तो जवळ अमरच झाले, तरी त्याला माघारी यावं लागलं. जे काळ कुटाचे सहोदर, मृत्यू भेने प्याले अमर. काय रे, जे देहाचे पुरंदर, जाती 14. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळेस इंद्र मरतो म्हण. आयुष्य ब्रह्मदेवाला अधिक आहे,
त्यापेक्षा इंद्रदेवाला अधिक थोडे कमी आहे, पण आहे. पण मृत्यू आहे ना, मृत्यू चुकवता येत नाही. इथं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू अवताराला आले. 11,000 वर्ष राहिले. किती वर्ष राहिले? 11,000 वर्ष राहिले. पण काही का होईना देह सोडावा लागला ना. श्रीकृष्ण अवताराला आले. किती वर्ष राहिले? 125 वर्ष राहिले. 125 वर्ष. पण शरीर सोडावं लागलं. इथं शरीर सोडावं लागतं, इथून जावं लागतंय. विठाला आणि म्हणून असं जाणं हे निश्चितच आहे. जाण्याचे प्रकार 3 आहेत. स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश. 3 प्रकार आहेत जाण्याचे. स्वभावता नाश म्हणजे वृद्धपकाळानं जाणं, म्हातारपणी. आश्रय नाश म्हणजे एखाद्या झाडाखाली उभं राहावं, काय यायले म्हणून, पाऊस यायले म्हणून, आणि त्या झाडावर काय पडावं? वीज पडावं. आणि त्या वीजनं नाही तर ते झाडच पडावं, नाही तर भिताड पडावं. परता नाश. मी तर गाडीवर बसलेलो होतो म्हणला, बस स्टँडवर उभाच होतो का, समोरून आलं ते आणि त्यानंच येऊन माझ्या गाडीला धडक दिली. या बघा मी जागेवरच म्हणले हे असं माझ्या नशिबाला आलं. आश्रय नाश. साप चावणे, सर्पदंश, अपघात, हे लागणे, त्याला लाईटला काय म्हणते ते, शॉक लागणे. परता नाश. हत्या होणे, हे काय नाश आहे? कोणता नाश आहे? परता नाश. स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश. 3 प्रकारचा नाश आहे शरीराला. मग हे कोणाला चुकलाय? आजपर्यंत जेवढी लोक झाले या मृत्यू लोकातले, त्यांना हे शरीर सोडावंच लागलंय. देह जाईल, देह जाईल, जाईल जाईल याशी काळबा खाईल. हे काळाचं खाद्य आहे, म्हणून हे शरीर जाणार आहे. आणि म्हणून आपण एवढ्या अंतविधीला जातो. एवढी माणसं आपल्या डोळ्यात देखत जातात, त्यांची रक्षा होते. हे माहीत असून सुद्धा आपण काही त्याच्यातून बोध घेत नाहीत. फक्त आपलं आयुष्य कसं वाढेल ह्याचेच आटोकाट प्रयत्न करतात माणसं. पण ठरलेल्या पुढं आपल्याला जाता येत नाही. एक जणाला कळालं होतं तुझा सर्पदंशानं मृत्यू होणार आहे म्हणून. काय म्हणते भागवत कथा? कोणाला कळालं तर परीक्षितीचं सांगा ना. सर्पदंशानं मृत्यू होणार आहे म्हणून समजल्याबरोबर त्याने सांगितलं, सर्पदंशानं? मी काय जंगलात जातो काय सर्प चावायला? काचाचा महाल बांधतो. काचाचा, कशाचा महाल बांधतो? काचाचा महाल बांधतो. आणि त्या महालामध्ये काय येऊ नये, बाहेरची हवा सुद्धा येऊ नये. मध्येच काय लावतो? थंडगार एसी लावतो. एअर कंडिशनर महाल बांधतो. म्हणजे कसा सरप येते तो बघा. बाहेरच निघायचं नाही, मध्येच टॉयलेट, बाथरूम, सगळ्याच, किचन,
राजा होता ना ते, राजा चाले तेथे वैभव सांगाती. आणि हे काय लागती सांगावे, हे राजा शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता, वैभव. वैभव संपन्न राजा होता. बस सगळं 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 काचाचं बांधलं. उन्हाळा दिवस होता, थंडगार राहायचा. काय झालं कोणास ठाऊक की एक बाई रस्त्याने जात असताना बोर विकू लागली. बोर काय विकू लागली? खारके बोर. खारके बोर सहसा किडकी राहते. कसे राहते? आपले जे गावरान बोर असतात ना, थोडेसे आंबट असतात पण काय नसतात, किडके नसतात. खारके बोर जे आपण आपल्या खेड्यात पहिले खात होतो, मोठं मोठं बोर असते ते असे. त्या खारक्या बोरामध्ये किडीचं प्रमाण जास्त असते. फार कीड लागते त्याला. मी एका राजाचं उदाहरण सांगू लागलो भाऊ. एका राजाला मृत्यू कळतंय आणि तो मृत्यू कशापासून होईल हेही समजते. सर्पदंशानं होईल म्हणून सांगितलं ज्योतिषकारानं, आणि ते खरंच होतं. आकाशवाणी झाली ना, ते काही खोटं नव्हतं, भविष्य बघितलं नव्हतं, काय नाही. तो राजा म्हणला माझा मृत्यू सर्पदंशानं होत असेल तर मी शेतात जातच नाही ना, काचाचा महाल बांधतो. कोणता महाल बांधतो? मग त्या काचाच्या महालामध्ये बसला आणि रस्त्यानं महालाच्या कडीलाची एक बाई बोर विकू लागली. सांच्या पारच्या दुपारच्या टायमाला बोर घ्या बोर म्हणून. हे खारके बोर लय खाऊ वाटतात माणसाला. गोड बोरीचे जे झाडं असतात ना, गोड लागतात बोर. बोर खायचे म्हणून त्याने त्याच्या त्या सेवकाला बोलवलं, त्याच्या त्या पियेला बोलवलं. जा म्हणे ती बाई बोर विकायली, बोर घेऊन या. साहेब बाहेरचं काही खायचं नाही सांगितलंय तुम्हाला, तुम्हाला माहित नाही का म्हणले. आपल्याला कशाचं भेव आहे? अरे म्हणले बोर खायचे, बोर खाऊ वाटतात माणसाला. बोराचं नाव जरी घेतलं तर बोराचं चिंचचं तोंडाला पाणी सुटते माणसाच्या. खायची वस्तू आहे म्हणले, खात राहते माणूस. आण म्हणले. त्या बाईचे सगळे टोपलंच घेतलं बोराचं. बाई विकणारे तिचे किती व्हायचे त्या बोराचे 100-50 रुपये देऊन टाकले. जा म्हणले आपल्या राजाला आवडाले, घेऊन जा बा म्हणली बाई. टोपलं उद्या नेईन म्हणली बाई. टोपलं कुठं चाललंय? राजाच्या घरी चाललंय. टोपलं कुठं जाणार आहे? टोपल्या सगटत गेलो बाई. आण म्हणलं तसंच टोपलं. लय मला बोर खावाटाले. बोर खायला एक बोर खाल्लं, गोड लागल्यावर काय बोर हे तरी बाप्पा म्हणला खारके वा, आंबट खट बोर, त्याच्यापेक्षा हे बोर तर कसे आहेत. दुसरं बोर फोडलं, किडकं निघालं. आर किडकं आहे की नाही म्हणून फेकून दिलं की त्याच्यात निघाली आळी. आळीचाच भुजंग तयार झाला. आळीचाच काय झाला? आणि कोण होता आता मधी? एकटाच. ते भुजंग म्हणला आता कसं करायचंय? म्हणला बापा आता काय करा, सर्पदंशानं मृत्यू होईल म्हणून मी काचाचा महाल बांधला. आता काय करू रे बाबा म्हणले. बस दंश केला. जाग्यावर मरून राजा पडला. तोंडाला फेस आलं. बाहेरचे लोक साहेब साहेब म्हणून हाक मारले. साहेब आता चांदण्या मोजायले. काय साहेब येणार? तोंडाला फेस आलाय. धनुर्वाद झाले कसे गेले मरून. कायच काय बघितलं, काच ढकलून लॉक झालं होतं. ते दार फोडा म्हणले. फोडलं दार तर मुडदा पडलाय. का आहे मृत्यू असा आहे, तुम्ही कितीही जरी टाळतो म्हणलं तर ज्याचा जिथं मृत्यू आहे तो मृत्यू तुम्हाला तिकडं ओढत नेतो. विठाला विठाला मृत्यू आटळे. आणि किती मेले असे, किती मेले म्हणून सांगावं. त्याला काय मोजमाप आहे का? कधी न जाणारा माणूस, अति भेणारा माणूस. परंतु त्या माणसाला त्या मृत्यूनं ते मृत्यू गाठल्याशिवाय राहत नाही. किती तुम्ही संरक्षण ठेवा. संरक्षण ठेवले. एक जण संरक्षण ठेवले. भारताचा इतिहास बघा, संरक्षकानंच मारलं. बॉडीगार्डनंच गोळ्या घातल्या म्हणून. आम्ही तर नव्हतो बुवा, तुम्हाला माहित असेल तर लहानपण. आमचं काय कळत नाही आम्हाला. कोण मारलं? संरक्षक, रक्षकच.
अरे मृत्यू त्या बिचाऱ्याच्या हातानं असेल, ती तरी बाई म्हणली काय करावं, म्हणले त्याच्या हातानंच असेल तर काय करावं. स्वीकार केला ना, करणार काय. मृत्यू असा अटळ आहे. कुठेही जा, कोणीही देशात जा, विदेशात जा, कुठेही जा, किती दवाखाना असू द्या, किती तुमच्याजवळ पैसे असू द्या, काय तुमच्या दवाखान्यात किती काही जरी असले तर काहीच नाही. त्या मृत्यूच्या पुढं आजपर्यंत पुढं कोणी गेलं नाही आहे. आणि म्हणून आज महाराजांनी आपल्याला सावध करायचा प्रयत्न केलाय. जे गेले त्याच्याबद्दल खंत करण्यापेक्षा त्यांच्याकडे बघून आपण शिकावं. आणि म्हणून आज सावध करण्याकरता महाराजांनी शब्द वापरलाय अभंगाच्या पहिले. एकाची दहणे सावध त्या गुणे कारे नव्हा मारा हाक देवा भय आठासे. महाराज म्हणू लागले आपल्या समोर इतकी माणसं गेलेली असताना त्यांच्या अंतविधीला गेल्यावर त्यांची रक्षा झालेली बघून आपल्यात काहीतरी बदल व्हावं की नाही. बरं मातीपुरतं फक्त माणसाला वाटते वा काय खरं आहे, पुन्हा जशाला तसंच. आणि ती स्थिती माणसाची का बदलू नये. आणि मग बरसलेले माणसं म्हणजे महाराज आम्हाला हे पटलंय, आता आम्हाला उजळले, सांगा बरं काय करावं पाहिजे, काय करायला पाहिजे. म्हणल्यावर महाराजांना उत्तर दिले दुसऱ्या चरणात. देवा भय अट्टहासे. आपली का हाक देवालाच ऐकू चालली काय झालं ना झाला देव भैर आहे काय. हाकच मारली नाही त्याला. हाक कधी मारते माणूस वेळ आल्यावर. हाक कधी मारते माणूस वेळ आल्यावर. ताण लागल्यावर वीर पाडल्यावर पाणी प्यायला भेटते वे. वेळ आल्यावर हाक मारण्यापेक्षा आधीच तयारी ठेवा ना हाक मारायची. अगोदरच तयारी ठेवायची. हाक मारणे म्हणजे भजन करणे. मार बसलेले माणसं म्हणजे म्हणा देवाला आपली हाक जाते का. अरे जनावराची हाक ऐकू येते, तुम्ही तर माणसं आहेत. विठाला विठाला
शास्त्रामध्ये गजेंद्राचं वर्णन आहे. गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या मुलाबाळासह पोहण्याकरता गेला तळ्याला. तळ्यामध्ये मगर होती, त्याला माहीतच नाही. लेकरं लहान होते. ते हत्ती बायकोला म्हणला, दम खाय, पाणी किती हे बघतो, म्हणजे उतार है न है, लेकरं बुडतील तेवढं पोहणं नाही, मी पाहतो उतरून पाहतो म्हणून हत्तीनं मध्ये उडी मारली की हत्तीचा पाय मगरीनं धरला. आता मगरची पाण्यात ताकद जास्त, रस्त्यानं हिंडू लागल्या कुत्री फाडते तिला, पण पाण्यात कोणाला जमू देत नाही ती. हत्तीला जमू देत नाही. हत्तीला म्हणला पाय धरणं, हत्तीनं आरोळी ठोकणं एकच झाली. बाबा 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 म्हणला, वाचो वाचत नाही बाबा म्हणला माझा. कोण पाय धरला? त्याची भाषा. कोणाला बनला ते? कोणाला? बायकोला. अहो बायको म्हणली, मग आम्ही तिघा असताना तुम्हाला काय बेवय, इकडं आणा म्हणली. सोंड धरलं. लेकराला म्हणली धरा धरा म्हणली, पप्पाला मगर चावलं. धरा धरा म्हणली की लेकर बी हो आम्ही वलतो, ओला लागले लेकर वडायला. हे तिघ जण इकडून वडायले आणि ती मगर एकटच खाली वडायले. कोणाची जास्त ताकद? तिघाची का एकट्याची? अरे पाण्यात ते मगर कोणाला जमू देत नाही. लागलं वडायला. अशी ओढाओढी या तिघायची किती वर्षे चालले रे शिवा? आओ 1000 वर्ष चालली भाऊ. त्याला मानावंच लागन, नाही तर अर्धांगोळ झाले. आपले घरचे 3 महिन्यात म्हणाले माय आपले घरचे माणसं 2-3 महिन्यात कटाळायले, तरी त्याचं जास्तच प्रेम म्हणावं. किती वर्ष सांभाळलं? 1000 वर्ष सांभाळलं. मग 1000 वर्षाच्या नंतर लेकरायचं भवितव्य बघावं म्हणली. आता हे तर पिकलेलंच पान आहे. मग ती म्हातारी म्हणली, बाळ हो काय आता नाहीतरी आता हे पिकलेलं पान आहे म्हणले, आपण तरी किती करावं म्हणले. आता करून एखादा माणूस किती करते गणगोता करता. 1000 वर्ष आपले वाया गेलेत म्हणले. कसं करायचं माय, कसं करावं म्हणले. आता ते काही मगर आपल्याला ऐकत द्या सोडून म्हणले. असं त्या सोंड काढून घेतली हत्तीनं सोंड काढली की आता लेकरं तर मोकळेच होती की ती काही बाहेर पडले. आणि मग त्या मगरनं लागलं वडायला. जाल लागला हत्तीच्या नाका तोंडात पाणी. आणि मग त्या हत्तीला वाटलं ज्यांच्या करता मी अर्धपोटी उपवाशी राहिलो, लाकडं खाऊन जगलो आणि कवळा हिरवा गार तेल पाला मी ह्यांना आणून खाऊ घातला. काय म्हणजे माझ्यावर वेळ आली ते हे ना काय अंग काढून घेतलं रे बाप्पा म्हणला. आता मला कोण वाचवेल रे बाबा म्हणला. तिथे एक फुल होतं, कमळाचं फुल येत असते तळ्यात. त्या तळ्यातलं फुल घेतलं आणि वर भिरकवलं आणि काय म्हणला, नाशेल जो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाका. कोणतरी या ब्रह्मांडाचा मालक असेल की म्हणला. विष्णू जेवायला बसले होते आणि ताट वाढलेलं होतं. लक्ष्मी आई साहेब वाढू लागल्या. हे सत्ययुगातलं सांगायला. तेव्हा माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य होतं. कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य. कलियुग सरता 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 फक्त 1 शून्य कमी होणार आहे. मग किती राहणार? किती वर्ष आयुष्य राहणार आहे?
10च वर्ष आयुष्य राहणारे माणसाला पुढे चलून. एक जण म्हणला महाराज लगन लेकरन बाळ, लगन 5व्याच वर्षी लगन, लेकर 6व्या वर्षी लेकरू. मग पदरचं बोलायलो का? माझ्या पदरचं नाही, आमच्याकडे पुरावे आहेत तसे. 5 वर्षाची नार भरतार मागेन, 6 वर्षाची नार गर्भीन राहीन. कलियुगाचं शेवट सांगायलो. हरभऱ्याच्या झाडाखाली लग्न लागणार आहेत. लेकरं केवढ्याले राहणार ते? हरभऱ्याचं झाड मोठं होणार आणि लेकरं लहान होणार. आता तुम्ही झाडं मोठाले वालीत बघा तुम्ही. बगड्या कापूस केवढा होता, बीटी कसं झाले, आता तर वाढतच चाललंय. बघा ना तुम्ही झाडं केवढ्याले व्हाले. माणसाची उंची 2.5 फुटाची होणार आहे. आता किती फुटाची उंची माणसाची? तुमचे वडील ज्या उंचीचे होते त्या उंची तुमची राहिली का? आणि तुमचे लेकर काय बघा की आता काय नाही, नुसतं आंगड घातलंय बघा, नुसता सापळा. याला नुसता सापळाच. आंगड घालून उभा करा, प्रयोगशाळेवर दिसते. काही जाण राहील नाही, काय नाही. काय माणसामध्ये तीर्थ घेतलं तर सर्दी व्हाली ना, आरती घेतली तर उन्हाळी लागायली. काय अवसान, काय काय अवसान आहे का माणसा? जाण राहिली नाही. सगळे तकलादू पडले की हात मोडायलेत. बघा तुम्ही शाळेतले लेकर, तुमच्या शाळेत एवढे लेकर आहेत, तुम्ही कवा बी ध्यानात ठेवा. एकतर लेकरू दिसणार तुम्हाला असा गळ्यात हात दिसते का नाही? भाऊ गेल्या एकतर लेकरू शाळेत गेलं की नाही का सर? सगळे तकलादू झाले सगळे. पहिल्या गाड्या ज्या होत्या पहिल्या त्याला लोखंडी बॉड्या होत्या मोटरसायकलला, राजदूत. आता काय आल्या? फायबर. पडलं की भरून घ्यायचं, टपर ठपर सगळे बस. तशा फायबर बॉड्या येतात, अवसरच राहिले नाही. जुना काळ शरीर दांडगे होते, आयुष्य जास्त होतं. सत्ययुगातलं सांगतोय मी तुम्हाला. कोणाला हाक मारली गजेंद्रानं? भगवान विष्णूला हाक मारली. देव ताटावर आहेत, घास घेणार. भगवान ताळकन उठले. लक्ष्मी आई साहेब म्हणल्या प्रभू भरलेल्या ताटावर उठू नये, पोट महत्वाचं नाही म्हणले. मला हाक आली खाली कोण? तया गजेंद्राचे लवड सवडी, स्वर्गाहुनी तातडी, स्वर्गाहुनी तातडी, गरुडावरून घेऊन उडी, गरुडावरून घेऊन उडी. बंधन तोडी गजाचे, बंधन तोडिले गजाचे. भक्ताला गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. हाक मारल्यावर हा कहे लक्ष्मी और ती कहे गजराज. हत्ती म्हणेपर्यंत देव त्याच्या जवळ आले. हत्ती जवळ. हत्ती म्हणायला किती वेळ लागते? हत्ती म्हणायला किती वेळ लागते? घंटाभर लागते का? क्षणार्धात परमात्म्यानं येऊन त्या गजेंद्राला सोडवलं. त्या गजेंद्राला सोडवले. आता पुढं अजून ते आख्यान लय वाढते, पण आता मी तिकडं ते वाढवित नाही. गजेंद्राला सोडविल्यावर गजेंद्र वरी आला, त्याला मारलं खाली त्या मगरला, जिथं धरलं त्याच्या तोंडावर मारलं. हत्ती वरी आलं की वाचलो बाबा म्हणला, देवा उपकार विसरायचा नाही. मग ते हत्ती मगरवरी आलं. मगरवरी आल्यावर मगर म्हणला, होय तुम्ही कोण आहे? देव म्हणले, मी देव आहे. आमले काय म्हणून आलात? यानं हाक मारली म्हणून आलो. आमच्या दोघायचं चोल लागलं म्हणले. तुम्हाला मध्ये कोण कारभार दिला? शिकार होती म्हणले माझी, मग पोट आहे की म्हणले ह्याच्यावर माझ. हे असं लोकांच्या पोटावर लाता हानी जावं म्हणले, ह्याला देव म्हणते तोय? देव म्हणले तो म्हणणं काय? नाही म्हणणं काय म्हणणं म्हणजे तुम्ही आमच्या दोघात आलात काय म्हणून सांगा. तुम्ही वकील आहेत का म्हणले. अरे नाही म्हणले, मला हाक मारली, जमानत घ्यावं लागते हाक मारल्यावर.
मी देव आहे म्हणले, त्यानं माझी हाक मारली. बर, मग आता तुम्ही काय करणार आहेत? याला मी आता सोडविणार आहे म्हणले, याला माझं देव देव केलं त्यानं म्हणून मी आता त्याला वैकुंठाला नेणार आहे. माझी काय वाट आहे म्हणले, तुझं काय म्हणणं आहे? तुला काय खायला द्यायचं का? हां, खायला नाही, हे जिथं जाईन ह्याचा जसा उद्धार होईन तसा माझा उद्धार करा. देव म्हणले, तू लय चांगलं काम केलंस का तो ह्याचा उद्धार करायला? ह्याला सगळे त्रास दिलास आयुष्यभर, 1000 वर्ष ह्याची वाटोळ केले. ना 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 ना, ते 12 भानगडी ते काढायचं नाही म्हणजे आमचं युद्ध होतं, हे आमचं भांडणाचं, हे मधल्यामध्ये आमचं काय ते. तुला न्यावं काय म्हणून म्हणले सांग की. ते म्हणला, न्यावं काय म्हणून? मी का काय शिकलेलं नाही का काय म्हणला? खरं सांगा मला म्हणलं, देवा 1000 जन्माचं पुण्य लागते का नाही म्हणले तुमचं तोंड बघायला? म्हणले हो. हे काय मी बघितले म्हणलं. मग 1000 जन्माचं पुण्य असल्याशिवाय मला तुम्ही दिसलात का? देव म्हणले, हुशार आहे, बस म्हणले मागल्या चिटाव. दोघं संगत नेले का? काय रे? अलीकडचं पाहिजे मला. दीनानाथ म्हणविसी कशासाठी? असं द्वैत भाव का धरेला पोटी, त्याच्या अलीकडे एक आहे, कैसे पाप लावले माझे तुझे रूप देखील. असं हे पाहिजे मला. देवा तुझं स्वरूप पाहिल्यावर मी पापी कसला? देव म्हणले, कसं का होय ना, हुशार आहे म्हणजे. पॉइंटनं जिंकतीत काही काही पॉइंटनं नेलं त्याला वैकुंठाला. म्हण मला ती 12 भानगडी सांगायचं नाही. हाक त्यानं मारली होती का हाक गजेंद्रानं मारली होती? गजेंद्रानं हाक मारली, त्या हाकेसरशी उडी, हाकानं हाक मारल्यावर देवानं उडी मारली, त्या गजेंद्राचं रक्षण केलं. मग जनावराची हाक जर ऐकू जाते त्या देवाला तर माणसाची जाणार नाही का? आणि म्हणून मारा हाक देवा भय हट्टासे, जव काळायसे झाले नाही. मेल्यावर हाका मारता का म्हणले तुकाराम महाराज? जिवंतपणीच हाक मारा ना. काळ आल्यावर करता काय? काळ आल्यावर तुकाराम महाराज म्हणले, ते हलू देत अंगा आले मग हलो नेदी. असं त्या काळाचं वर्चस्व आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराने सांगितलंय, इतके वेळेस तुम्ही अंतविधीला जाता, एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुणे कारे न व्हा. मारा हाक देवा भय अट्टहासे, जव काळा ऐसे झाले नाही. आपल्याला भीतीपोटी तरी देव करा, भ्यो भक्ती तरी करा. भावभक्ती नाही तर नाही, पण काहीतरी करा. भीतीपोटी का व्हाय ना, उद्या ही आपल्यावर वेळ येईल, अशा पद्धतीनं आपण देव करावा, असं महाराजांनी आज आपल्याला सावध केलंय. या हेतून आज आमचे काय नाव म्हणलं, दादाचं नाव काय म्हणलं, सोपानरावजी बुवाजी मोरे यांच्या निमित्ताने आज आपल्या या सर्व मोरे परिवारानं कार्यक्रम ठेवलेला आहे. या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. आपण एवढ्या बहुसंख्येनं या ठिकाणी या परपरिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेला आहात. 1 वाजताच्या ऐवजी माझ्या उशीरपणामुळे मी आपल्याला अर्धा तास तुमचा घेतला. अर्धा तास जरी लेट झाला असेल, पण या अर्धा तासातला जो तुमच्या समोर मांडलेला विचार होता, हे अर्धा तास वाया गेल्यासारखं वाटेल, पण आयुष्य वाया जाणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ज्ञानेश्वर नाही